या संदर्भात लोकांना व्हिडिओ बघता यावे। वनक्षेत्रामध्ये जी झाडं आपण लावायची त्याचं टार्गेट आमचं 33 कोटीमध्ये आमचं कमी होतं, पण ग्रामपंचायती होत्या, नगरपंचायती होत्या, जिल्हा परिषद होत्या, विविध MIDC पासून विविध विभाग होते, पण तरीही एक खबरदारी घ्यावी यासाठी प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक तालुक्याचा एक समिती तयार केली आणि या समितीने आपल्या तालुक्यात होणारी वृक्ष लागवड हे त्या ठिकाणच्या आमदारांनी लक्ष ठेवावं। कारण एक गोष्ट खरी आहे, वृक्ष लावल्यानंतर त्याच्यामध्ये 5 वर्षात 65% वृक्ष वाचतात, 35% मर होते आणि ही नैसर्गिक प्रक्रिया, ही प्रोसेस आहे। आता काही लोकांचा गैरसमज असा झाला की झाडं लावली म्हणजे 100% त्या वर्षी पासून पुढच्या 5 वर्षापर्यंत जगतील का, तर जगत नसतात, 35%ची मर असते। पण याचा अर्थ असा नव्हे, ज्या ठिकाणचं जे रोपटं मरतं किंवा जे रोपटं नष्ट होतं त्या ठिकाणी दुसरं रोप लावावं लागतं। पण आरोप केले बघ, महाविकास आघाडी असतानाच जेव्हा हा विषय विधानसभेत आला आणि विधानसभेत एका पक्षाच्या नेत्यांनी याच्यावर एक समिती करावी, मी स्वतः उभा राहिलो आणि सांगितलं समिती करा, आवश्यकता असेल तर 5 न्यायमूर्ती लावा, कारण हे ईश्वरीय कार्य आहे। या ईश्वरीय कार्याला कोणीही अशा पद्धतीने गालबोट गावता कामा नये, हे आजही रेकॉर्डमध्ये विधानसभेच्या आहे। मग 2 वर्ष 8 महिने